नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण वजन कमी करण्यासाठी नैसर्गिक पद्धतीने मल्टीग्रेन आटा घरच्या घरी आपण कसा तयार करू शकतो आणि त्यामध्ये आपण कोणते कोणते धान्य कडधान्य वापरले आहे हे आपण बघूया. चला आता मग आता सुरुवात करू. तर या ठिकाणी एक घमेलं घेतलेलं आहे. आता यामध्ये मी 1 किलो ज्वारी घेतलेली आहे. 1 किलो आपण ज्वारी घेतली आहे आणि त्याला 1 किलो आपण ज्वारीला 1 किलो नाचणी टाकायची. 1 किलो ज्वारी, 1 किलो नाचणी. आणि आता यामध्ये आपण कडधान्य टाकणार आहोत. आता या ठिकाणी आता 1.5 वाटी मी चणा डाळ घेतलेली आहे, म्हणजे हरभरा डाळ. 1.5 वाटी हरभऱ्याची डाळ वापरलेली आहे. आता 1 किलो ज्वारी, 1 किलो आता 1.5 वाटी चणा डाळ आपण टाकलेली आहे. आणि त्याच वाटीचे माप घेऊन आपण या ठिकाणी आपण आता अर्धी वाटी हे पांढरे वाटाणे टाकलेले आहेत. आता हे पांढरे वाटाणे अर्धी वाटी टाकलेले आहे. आणि आता त्यानंतर आपण हिरवे वाटाणे टाकूया. आता पांढरे वाटाणे टाकले. आता बघा, आता अर्धी वाटी आपण हिरवे वाटाणे टाकणार आहोत. अर्धी वाटी पांढरे, अर्धी वाटी हिरवे वाटाणे. आणि आता या ठिकाणी 1 वाटी भरून मी अख्खे मसुरा टाकलेले आहेत. 1 वाटी अख्खे मसुरा टाकलेले आहेत. आता या पिठापासून आपल्याला प्रोटीन पण भरपूर प्रमाणात मिळते. आणि आता अर्धी वाटी चणे टाकलेले आहेत. हे काळे चणे आहेत. या ठिकाणी काळे चणे 1 वाटी टाकलेले आहेत. चणे म्हणजे हरभरे, काळे हरभरे आपण या ठिकाणी 1 वाटी टाकलेले आहे. अर्धी वाटी टाकलेली आहे, सॉरी. आणि अर्धी वाटी आपण हिरवे हरभरे टाकलेले आहेत. आणि परत अर्धी वाटी आपल्याला पिवळे हरभरे टाकायचे आहेत. आता हे 3 प्रकारचे हरभरे मी यामध्ये वापरलेले आहेत. आता तुमच्याकडे जर नसतील तर तुम्ही एका प्रकारचे वापरले तरीही चालतील. आता हे आपल्याला आता मिक्स करून घ्यायचे आहे. आता या ठिकाणी आपण आता यामध्ये 1 वाटी मी अख्खे मूग वापरलेले आहेत. अख्खे मूग 1 वाटी. आणि आता ते आपण मिक्स करून, आणि आता या ठिकाणी मी कुळीद वापरलेले आहेत अर्धी वाटी. आता कुळीद याला भरपूर ठिकाणी हुलगे असं सुद्धा म्हणतात. हुलगे वापरले आहे अर्धी वाटी. आणि आता ह्या हुलग्यामुळे तर खूप वेट लॉस होते. आणि आता यामध्ये 1 वाटी मी धणे टाकलेले आहे. बघा, 1 वाटी धणे. आणि त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी, आता 1 वाटी धणे, अर्धी वाटी जिरे टाकलेले आहे. आणि आपल्याला ह्यामध्ये 4 चमचे, आता 4 चमचे ओवा घेतलेला आहे मी. आता यामधलं कडधान्य बरेच जणाला पोटाला चालत नाही, त्याच्यासाठी आपल्याला ओव्याचा वापर यामध्ये मी केलेला आहे. आता ओवा टाकलेला आहे. आणि यामध्ये आपल्याला 4 चमचे मेथ्या टाकायच्या आहेत. तर या 4 चमचे मेथ्या टाकलेले आहेत. आता हे सर्व आपण हाताने मिक्स करून आपण हे चक्कीवर दळायचं आहे. बघा, तुम्ही हे घरीही दळू शकता आणि बाहेरूनही गिरणीतून दळून आणू शकता. बघा, आता हे सर्व धान्य आपण मिक्स केलेलं आहे.
आणि आता यामध्ये ही बाजरी आहे, तर बाजरी टाकायची नाही, कारण बाजरी ही कडू होते पीठ. त्याच्यामुळं बाजरी ही वेळेवर आपण बाजरी वेगळी दळायची आणि त्याच्यातून एक एक चमचा बाजरीचं पीठ यामध्ये करताना घ्यायचं आहे फक्त आपल्याला. कारण बाजरीचं पीठ हे कडू होतं, हे जास्त दिवस टिकत नाही. त्याच्यामुळे यामध्ये बाजरीचा वापर हा केलेला नाही. बाजरी ही सेपरेट दळून नंतर आपण भाकरी करताना यामध्ये तुम्ही याच्या भाकरीही करू शकता. आणि त्याचे आपण आता बघा, हे मी घरच्या घरीच गिरणीवर दळलेलं आहे. आता घरघंटी आहे माझ्याकडं, त्याच्यावर मी हे पीठ दळलेलं आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपला हा मल्टीग्रेन आटा तयार झालेला आहे. आता याच्या तुम्ही रोज भाकरी करू शकता आणि तुम्हाला जर थालीपीठ करायचं असेल तर तुम्ही थालीपीठ म्हणूनही वापरू शकता. तर आता याच्या भाकरीसुद्धा खूप छान अशा चवदार होतात आणि याचं थालीपीठ पण खूप छान लागतं. आता थालीपीठ करताना तुम्ही वेगवेगळ्या भाज्या यामध्ये वापरू शकता. तर असं दोन्ही पद्धतीने याचा आपण या पिठाचा वापर करू शकतो. तर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला जर वेट लॉस करायचा असेल तर हा आटा नक्की बनवा. धन्यवाद.